हे बघा, प्लेटमध्ये काढल्यावर असं दिसतं. तुम्ही मेयोनीज बरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, कट करून खाऊ शकतात, ॲज इट इज खाऊ शकतात. आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल. इथे तुम्ही बघत असाल की आज मी एक नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते म्हणजे चीज गार्लिक ब्रेड. आणि डॉमिनोजमध्ये भेटतो, भरपूर डिमांडमध्ये असते. जेही लोक पिझ्झा खायला येतात, बऱ्याच वेळेस लोक गार्लिक ब्रेड खाण्यासाठी पण येतात. तर आज मी चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय, इथे मी 2 स्लाइस घेतल्या आहेत ब्रेडच्या. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकतात की मी रेडीमेड गार्लिक बटर जे असतं ते मी घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये नॉर्मल टेम्परेचरला येऊ दिलेलं आहे, जेणेकरून ते पटकन आपल्याला लावण्यासाठी जास्त अवघड जात नाही. आणि हे गार्लिक ब्रेड जे आहेत ना, ते काहीसं अशा प्रकारचं दिसतं, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचं कवर असतं. नॉर्मल जे आपलं बटर व्हाईट कलरचं असतं त्याचं व्हाईट कलरचं कवर असतं, पण हे जे कवर आहे ते ग्रीन कलरचं आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे गार्लिक अँड हर्ब्स. तर अशा प्रकारचं आपलं जे असणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हाईट बटर घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही आपलं जे लसूण असतो तो किसून घ्यायचा आहे. तर इथे मी जे व्हाईट ऑलरेडी याच्यामध्ये गार्लिक आणि हर्ब्स दिलेलं आहे, पण त्यासाठी सुद्धा म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून मी काहीतरी टाकणार आहे याच्यामध्ये, जे महत्त्वाचं असतं. हे अमूलचं आहे. तर हे नॉर्मल टेम्परेचरला मी येऊ दिलं होतं. जे आपलं गार्लिक बटर आहे मी थोड्या वेळ पूर्वी आधी 1-1.5 तास आधी काढून ठेवलं होतं, जेणेकरून ते नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे चिली फ्लेक्स. किती तिखट हवं आहे, मी जास्त तिखट नाही ठेवणार, कारण की विराज पण खाणार आहे आणि त्याचबरोबर इथे ऑरिगॅनो पण आहे, हेही मी टाकणार आहे. आणि त्याचबरोबर इथे जे कोथिंबीर दिली आहे ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची. खूप सोपी पद्धत आहे आणि बाहेर ह्या सगळ्या गोष्टी खूप महाग मिळतात. एकतर आपल्याला ते ऑर्डर करा किंवा तिथे जाऊन खा, त्यापेक्षा आपण घरी साहित्य आणलं आणि ते बनवलं ना, ते खूप इझी जातं. तर इथे मी थोडंसं तिखटपणा कमी ठेवते, कारण की विराज पण खाणार आहे. आणि ऑरिगॅनोचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण चिली फ्लेक्स थोडंसं तुम्हाला तिखट वाटू शकतं. तर त्यासाठी तुमच्या मुलांना जर जास्त तिखट वाटत असेल किंवा आवडत असेल किंवा मग मुलं मोठे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे आपण बटरमध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, ती कोथिंबीर पण आपण वरतून नंतर ॲड केली तरी चालते. इथे मी व्हाईट कलरचं चीज घेतलं आहे, व्हाईट नाही, चीज स्प्रेड ज्याला आपण म्हणतो ते. तुम्ही चीज ब्लॉक घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे दुसरं कुठलंही चीज अवेलेबल असेल किंवा मग चीजची स्लाईस असेल ती जरी तुम्ही घेतली तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आपल्याला सरळ आता याच्यावर काय करायचं आहे, चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने किंवा आपण ज्याच्याने जॅम स्प्रेड करतो असं काहीतरी एक घ्यायचं आहे आणि ह्या स्लाईसवर एका साईडला मी हे ठेवून पूर्ण जिथे पातळ पातळ आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर हे सगळीकडे गेलं पाहिजे, स्प्रेड झालं पाहिजे. त्यामुळे हे नॉर्मल टेम्परेचरला येऊ देणं गरजेचं असतं. नाहीतर मग एकाच ठिकाणी होतं, एकाच ठिकाणी क्रिस्पी लागेल, बाकीच्या ठिकाणी क्रिस्पी लागणार नाही. आपल्याला क्रिस्पी बनवायचं आहे, खूप छान लागतं. मुलांना तुम्ही सकाळीच म्हणजे वीकेंड असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्याला द्या किंवा मग एनी हाऊ मुलं 4-5 वाजता येतात, काही जण स्कूलमधून घरी येतात. अशा वेळेस तुम्ही एक छोटंसं जेवायच्या आधी छोटीशी त्यांना ब्रेकफास्ट म्हणून हे देऊ शकतात आणि मुलांना खूप आवडतं. तर विराजला पण आता हे जास्त आवडायला लागलं आहे. एक स्लाईस माझी इथे रेडी आहे, तर ही एक स्लाईस मी रेडी करून ठेवली आहे. दुसरी जी स्लाईस आहे ती पण मी घेणार आहे आता. त्या स्लाईसवर आपल्याला करायचं काय की हे जे व्हाईट कलरचं म्हणजे जे चीज स्प्रेड आहे ते चीज स्प्रेड मी याच्यावर टाकणार आहे. हे पण असंच पातळ आपल्याला याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे पण नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे. जर तुमच्याकडे चीज स्प्रेड नसेल, ब्लॉक असेल तर तुम्ही किसणीने किसून घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. कुठलाही चीज वापरलात तरी चालेल. चीजचं प्रमाण कमी जास्त कसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. इथे बघा, मी इथे चीज व्यवस्थित असं स्प्रेड करून घेते आहे आणि ते पण खूप असं आपल्याला एकाच ठिकाणी खूप नाही, ते पण व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करायचं आहे. काही मुलांना नाही आवडत जास्त तर कमी ठेवा, जास्त आवडत असेल तर ठेवा. तर इथे दोन्ही स्लाईस आपल्या रेडी आहे. जी आपली चीजची स्लाईस आहे ती खाली राहील आणि बटरची जी स्लाईस आहे ती वरती जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी बटरची स्लाईस आहे इथे आपण गॅस पहिले ऑन करून घेऊया. आणि इथे जो तवा आहे त्याच्यावर आपल्याला काही एक टाकायचं नाही आहे. डिरेक्टली आपण ही जी गार्लिकवालं स्लाईस होती ती खालच्या बाजूने आपण ठेवणार आहोत, जेणेकरून ती क्रिस्पी होईल आणि तिची एक प्रोसेस सुरू होईल. आता एक साईड जी वरची रिकामी आहे त्या साईडला आपण पुन्हा एकदा पातळ जसं आधी केलं होतं त्याच पद्धतीने आपण थोडंसं याच्यामध्ये सगळीकडे स्प्रेड होईल असं गार्लिक बटर जे आहे ते आपण ॲड करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे गार्लिक बटर नसेल तर व्हाईट बटर नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या.
त्याच्यामध्ये तुम्ही लसूण जो आहे, एक तर लसणाची पेस्ट, फक्त लसणाची पेस्ट किंवा मग फक्त लसूण हा बारीक कुटून, किसून, कापून जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही त्याला करून घ्या आणि त्याच्यामध्ये मिक्स करा. बस, खूप सोपं असतं, काही जास्त वेळ लागत नाही आणि एकदम फक्त आपल्याला ताजा ताजा हा ब्रेडच आणायला पाहिजे. बाकी तर सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात मोस्टली. तर आता हे एका साईडनी क्रिस्पी होत चाललं आहे, म्हणजे खालच्या साईडनी जोपर्यंत क्रिस्पी होत आहे, मी वरची साईड जी आहे तीसुद्धा व्यवस्थित लावून घेतलं आहे. पातळ असं त्याला तुम्ही बघू शकता, पातळ स्प्रेड करून ठेवलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चमचा किंवा मग तुमच्याकडे दुसरं काही पकडण्याची गोष्ट असेल त्याच्याने आपल्याला हे व्यवस्थित टर्न करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात की किती एकदम छान असं हे क्रिस्पी झालेलं आहे. एकदम छान वाटतं. कोथिंबीरसुद्धा याची निघालेली नाही, काहीच नाही. आणि आता जो दुसरी साईड आहे ही पण क्रिस्पी होईल, तर जास्त वेळ लागत नाही याला. हे बघा, दोन्ही साईड आता छान झालेल्या आहेत. खालूनसुद्धा तुम्हाला थोडंसं घी जे आपण ठेवलेलं होतं बटर ते रिलीज होताना दिसतं आहे. क्रिस्पी वाटतं आहे. एका प्लेटमध्ये आपण इथे काढून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर वरतून तुम्ही थोडंसं कोथिंबीर ॲड केली तरी चालेल.